गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते परब्रह्म सद्गुरु गजानन करते तुझ आवाहन साधकालते अति प्रेमाने शुद्ध मांडिले आसन आसनस्थ होऊन स्वीकारा माझे मानस पूजन मस्तक ठेवून चरणांवर तुझ करीते मी वंदन कार्य तुझेच सिद्धीच जाया दे मजा श्रीवचन दे मजा श्रीवचन दे मजा श्रीवचन गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय गजानन. परमपूज्य आदरणीय श्री नांदेडकर गुरुजी आणि श्री विशाल गुरुजी यांच्या चरणी नतमस्तक होते. तुम्हा सर्व श्रोत्यांच्या पुढे नतमस्तक होते आणि आजच्या या सत्राला सुरुवात करा. ऐकू येत आहे सगळ्यांना व्यवस्थित? हो. सगळ्यांनी शक्य असेल तर आपले व्हिडिओ ऑन करा प्लीज. सुरू करा ताई. हो. आता खर तर आपल्या शेजारतीची वेळ होऊन गेलेली आहे. थोडस आपण आज आधी शेगावला जाऊ, माऊलीचं दर्शन घेऊ. कशी दिसत असेल आता माऊली? सगळे भक्त येऊन गेलेले आहेत. सगळ्या भक्तांनी जे जे काही मनात आहे ते माऊली समोर मांडलेलं आहे. माऊलीने सगळ्यांचं ऐकून घेतलेलं आहे आणि आता आपण माऊलीला झोपवतोय. खरं तर माऊली कधीच झोपत नाही, पण हे जसं आपण त्या दिवशी मी म्हटलं की बाळावर आपल्याला किती आपल्याला बाळाचे लाड करता येतील तितके आपल्याला करून घ्यावेसे वाटतात. तसं नांदेडकर गुरुजी महाराजांची पूजा करताना एखाद्या बाळाला कसं रात्री झोपवताना तेलाने मालिश करतात आणि छानपैकी हातपाय चेपून घेतं ते बाळ आपलं, तसंच आपले महाराज सुद्धा नांदेडकर गुरुजींकडनं शेजारतीच्या आधी छानपैकी गुरुजी त्यांच्या अंगावरचे सगळी ज्या माळा वस्त्र सगळं अगदी प्रेमाने बाजूला काढून ठेवायचे. त्याच्यानंतर त्यांचं पूर्ण अंग कोमट पाण्याने पुसून काढायचे मंशार पंचाने आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा कोरड्या कपड्याने ते अंग पुसून घ्यायचे. नंतर त्यांच्या डोक्यावर तेल लावायचे. त्यांचे हात पाय सगळीकडे तेल लावून असं बाळाला कसं आपण मालिश करतो तसं महाराजांचे हात पाय छान चेपून द्यायचे. त्यांना ती कफनी घालायचे आणि मग आता स्वामी सुखे मित्रा ते आपण ऐकतो शेजारती, महाराजांची शेजारती व्हायची आणि त्याच्यानंतर त्यांना झोपवले जायचे. तर काय सुंदर रूप दिसतं. तुमच्यापैकी कोणी गेलंही असेल त्या वेळेला, कारण तेव्हा विडा मिळतो म्हणून आम्ही पूर्वी जे जायचो शेगावला तर त्या विड्याच्या प्रसादासाठी मुद्दाम तात्काळ थांबायचो तिकडे की महाराजांची शेजारती होईल आणि महाराजांना तसं बघता येईल की कसं गुरुजी त्यांना तेल लावतायत, कशी मालिश करतायत आणि कसं त्यांना ते कपनी घातल्यावर ते किती छान दिसतात. एखाद्या बाळासारखी थंडी असली तर कानटोपी घालायचे गुरुजी त्यांना. तर हे सगळं अनुभवायला मिळालं आणि ते इतकं छान वाटायचं की आता सुद्धा आज ती जी प्रार्थना चाललेली तेव्हा माझ्या डोळ्यासमोर तेच सगळं आलं. म्हणून म्हटलं आज सुरुवात ह्याच्याने करते की शेगावला जाऊन येऊया, त्यांना सांगूया महाराज तुम्ही झोपताय पण जरा आम्ही तुमची स्तवनं चालू ठेवणार आहोत. तर ते आम्हाला चालू ठेवू द्या, तुम्हाला त्रास नाही होऊन देणार आम्ही.
फक्त काही चुकलं वगैरे, तुम्ही झोपत नाही आम्हाला माहितीये, काही चुकलं वगैरे तर नक्की टपलीत मारा. तर असं सांगून आपण आजच्या सत्राची सुरुवात करूया, की भक्ती अ, करायला जे शिकावं ते म्हणजे जे मी शिकले, अजून शिकले नाहीच आहे, अजून त्या मार्गावरच आहे. भक्त म्हणून घेण्यापर्यंत सुद्धा आलेले नाही, पण भक्ती कशी करावी हे अ, परमपूज्य आदरणीय श्री नांदेडकर गुरुजींनी शिकवलं आणि कदाचित त्यांच्याच आशीर्वादाने आज हे माऊली वदवून घेत आहे जे काही आहे ते. त्यांचे आशीर्वाद आणि त्यांची कृपा असल्याशिवाय हे कार्य होणे शक्य नाही. त्यामुळे जे काही आहे ते सर्व श्रेय माऊलीला जातं, नांदेडकर गुरुजींना जातं आणि तुम्हा सगळ्या श्रोत्यांना जातं. जे काही वदवून घेत आहेत ते एकतर त्यांचे कृपाशीर्वाद आणि तुमची ऐकण्याची तळमळ, ह्या दोन्हीच समीकरण जुळून आलेलं आहे आणि हे आज घडत आहे. आज आपण तिसऱ्या अध्यायाला सुरुवात करत आहोत. पहिले 2 अध्याय आपले झाले. दुसऱ्या अध्यायात सुद्धा खूप छान छान प्रसंग आलेले आहेत. व्यंकटलालाबद्दल अजून काही आपल्याला समजलेलं आहे. गोविंद बुवांचा उद्धारच केलेला आहे महाराजांनी, कारण पुढे जाऊन गोविंद बुवांच्या आयुष्यात असं झालं की महाराज त्यांना अगदी शेवटी शेवटी भेटलेले आहेत. त्याच्यानंतर ते अगदी एक 7-8 वर्ष राहिले असतील. पण तत्पूर्वी जे ते म्हणालेले आहेत, कीर्तनाची फलप्राप्ती झाली आज मज प्रती. तर हे जे कीर्तनाची फलप्राप्ती झालेली आहे त्यांना पुढील आयुष्यात, त्यांनी त्यांच्या जीवनाचं सार्थक झालं. पुढे नंतर त्यांच्या घोड्याचाही प्रसंग आहे. तर तो आपण पुढच्या अध्यायांमध्ये बघणार आहोत. ह्या अध्यायात इच्छाराम शेटजी बद्दल येतं दुसऱ्या अध्यायात. तर हे सगळं आपण बघून आलेलो आहोत आणि आता आपण तिसऱ्या अध्यायात जातोय. पहिल्या अध्यायापासून मी सांगत आलेले आहे की ध्येय पहिल्या अध्यायात सांगितलेलं आहे. दुसऱ्या अध्यायात त्या ध्येयापर्यंत पोचायची वाट कशी आहे, आधी ध्यास लागायला हवा. गुरुप्राप्ती होते ध्यास लागला की, आणि कोणीतरी मोठी व्यक्ती येऊन सांगते की हे संत आहेत, मग आपल्याला पटतं की हो हे खरंच संत आहेत. आणि मग आपला आध्यात्मिक जीवन प्रवास सुरू होतो आणि त्या जीवन प्रवासात आपल्याला आपल्यासारखीच तळमळ असणारे पांथस्थ भेटत जातात आणि त्यांच्या बरोबर आपण ह्या भक्ती मार्गावरनं चालायला लागतो. पुढे आता दासगणू महाराज तिसऱ्या अध्यायात मंगलाचरणात म्हणतात, जय जय सच्चिदानंदा श्री हरी, कृपा करावी लवकरी तुम्ही पदनताच्या वरी कधी न कठोर झालात, तू दीनजनांचे माहेर, तू भक्तांची साचार, तू करुणेचा सागर, तू दीनजनांचे माहेर, तू भक्तांची साचार, कल्पतरू वा चिंतामणी, ऐसा तुझा अगाध महिमा, संत गाती राघवा रामा, दास गणूसी पुरुषोत्तमा पावा वेळ करू नको. आणि पुढे असो व्यंकटलाला घरी राहते झाले साक्षात्कारी, दीन दुबळ्यांचे कैवारी श्री गजानन महाराज. व्यंकटलालाच्या घरी महाराज राहिलेले आहेत. विचार करा, एक दिगंबर अवलिया घरात आपल्या राहत आहे, प्रापंचिक माणसाच्या घरात राहत आहे. त्याची सगळी यांची तरतूद ठेवावी, सेवा यांची करावी, त्यांची आज्ञा मानावी, वेदवाक्या परिहो असं गोविंद बुवा सांगून गेलेत. व्यंकट भक्तांनी त्यांना घरी आणलेलं आहे, त्यांची ते तरतूद ठेवत आहेत, स्नान घातलेलं आहे, असं सगळं चालू आहे. भक्त येत आहेत, एक प्रापंचिकाचं घर आहे, भक्त त्यांना भेटायला येत आहेत. हे सगळं व्यंकटलाल करतोय, अगदी आनंदाने करतोय. कधी कधी विचार करावा, आपल्याला जमलं असतं, आपल्याला जमलं असतं आपण किती विचार करत बसलो असतो, आजूबाजूचे काय म्हणतील, कोणाला घरी आणून ठेवलंय, कोण ऑब्जेक्शन घेतील, काय किती विचार करत बसलो असतो. पण व्यंकटलालांनी पूर्ण श्रद्धा ठेवली, महाराजांना घरी आणलं, कारण भवानी रामांनी त्यांना सांगितलं तूच येत्या घेऊन. आणि त्याची मिळाली संमती, व्यंकटलाला हर्षे अति, पुढचा तो सगळा प्रसंग आहे. पण त्यांनी महाराजांना घरी आणलं आणि त्यांची तरतूद ठेवली आणि महाराजही त्यांच्या घरी अतिशय आनंदाने राहिलेले आहेत. तर अशी आता तिसऱ्या अध्यायात अशी सुरुवात आहे की व्यंकटलाला घरी राहते झाले साक्षात्कारी, दीन दुबळ्यांचे कैवारी श्री गजानन महाराज. लांब लांबोनी भक्त येती, समर्थांते वंदिती, मधु तेथे माशा जमती, न लगे करणे आमंत्रण.
आता आजकाल प्रसार माध्यमांबद्दल बोलायला नको. फेसबुक काय, इंस्टाग्राम काय, युट्यूब काय, जे दिसेल तिथे प्रत्येक ठिकाणी उपदेश द्यायला सगळे जण हजर असतात. माझ्यासारखे की काहीही छोट्यात छोटी गोष्ट केली तरी सुद्धा ती टाकायला लागते फेसबुकवर. आज आम्ही पार्टीला इथे जाऊन आलो. हे युट्यूबवर फेसबुकवर येतं. इंस्टाग्रामवर आपण छोटस काहीतरी केलं असेल तरी ते जगाला दाखवावंसं वाटतं. बरं, इतकं असून तेवढ्याने समाधान होत नाही. तुम्ही जगाला दाखवलं, विषय संपला नाही. त्याच्यावर लाईक्स किती आले? मग आपल्या ओळखीच्यांपैकी कोणी लाईक दिला नाहीये. मग ज्यांनी लाईक दिला नाही ते कसे आपल्या बॅड बुक्स मध्ये जातात, ज्यांनी लाईक दिलाय ते आपल्या गुड बुक्स मध्ये जातात. आहे की नाही हे खरं? असंच चाललेलं आहे हल्ली. इकडे सगळेजण बोलावतायत, आपल्याकडे आकर्षित करतायत, कारण कोणीतरी आपण आहोत हे प्रत्येकाला सिद्ध करावंसं वाटतंय. आपली आयडेंटिटी सिद्ध करण्याच्या मागे सगळे लागलेले आहेत की आपल्यामध्ये काहीतरी विशेष आहे, ते विशेष दाखवण्याचा गैर नाहीये त्याच्यात. ठीक आहे, माध्यम मिळालेलं आहे. आपली कला जर कोणाला सांगायची असेल तर तरी ती सुंदर माध्यमं आहेत. पण होतंय काय की इथे लिहिलंय, मधु तेथे माशा जमती न लगे करणे आमंत्रण. की इकडे कुणाला सांगायला गेलं नाहीये कोणी की महाराज मी महाराज आहे, या इकडे माझ्याकडे. किंवा कोणी जाऊन सांगितले नाही आमच्याकडे महाराज आहे, तुम्ही या. ते वर्ड ऑफ माउथ म्हणा, कोणाच्या स्वप्नात जाऊन म्हणा, कोणाला कसं कळलं असेल माहिती नाही, पण लोक त्यांच्या दर्शनाला यायला लागले. असं इकडे मधु तेथे माशा जाती न लगे करणे आमंत्रण. तसंच ह्या ज्या प्रसार माध्यमातून हल्ली बरेच जण येतात सांगायला, असं म्हणतात की एरवी बोलू नये पण निरूपणात सोडू नये. म्हणून सांगते, कित्येक जण असं सांगतात, स्वामी माझ्याशी बोलतात, महाराज माझ्याशी बोलतात. अहो इतकंच काय, एका ठिकाणी मी असं ऐकलं की ती व्यक्ती सांगायची 7:30 वाजता महाराज माझ्या घरी येतात आणि माझ्याशी बोलतात. म्हणजे वेळही ठरलेली होती. म्हणजे कोणीतरी त्यांना भेटायला गेलं आणि त्यांनी सांगितलं की आत्ता नाही, 7:30 वाजता या. 7:30 वाजता महाराज येतात. म्हणजे मला खरंच कधी कधी आश्चर्य वाटत असेलही. जे आहे त्यांना तिथे मी म्हणजे वंदन करते, मान देते. पण शक्यतो हे जे युट्यूब, फेसबुक या माध्यमांवरून अशा काही गोष्टी पसरवल्या जातात, आपल्याला सावध राहणं अत्यंत गरजेचं आहे. असं नाहीये की सगळेच बुवाबाजी करणारे असतील किंवा असं काही नाहीये, सगळेच बोलू असतील, आहेतही. पण खरे साधू ओळखणं आता आपल्याला कठीण झालेलं आहे. आणि बरं, ओळखण्यासाठी सामर्थ्य लागतं, बंकट लालाचं ते आपल्यात नाहीये. आणि गोविंद बुवांसारखं कोणीतरी येऊन शिक्कामोर्तब करायला लागतं, तसेही आज कमी आहेत. त्यामुळे एवढंच सांगावंसं वाटतं की जिथे जावं तिथे नमस्कार नक्की करावा. जे कोणी आहेत त्यांना नमस्कार करावा, पण कुठपर्यंत जायचं हे विचार करून ठरवावं, असं मला वाटतं. महाराजांच्या बाबतीत ते सिद्ध कोटीचे संत होते. तप करून त्यांनी संतत्व, ते संतत्वाला पोचलेले होते. त्यामुळे मधु तेथे माशा जमती न लगे करणे आमंत्रण. ताजगडू महाराजांनी प्रत्येक ओवी अतिशय विचारपूर्वक दिलेली आहे आणि ती आतापर्यंत आपल्याला प्रत्येक आयुष्यात प्रत्येक गोष्टीत आपल्याला ती साथ करते. पुढे एके दिनी काय झाले ते आता सांगतो. म्हणजे महाराज होते बसलेले निजासनी आनंदात. ती प्रभातीची होती वेळा, प्राची प्रांत ताम्र झाला, पक्षी किलकिलाटाला करू लागले वृक्षावर. अतिशय रम्य अशी पहाटेची वेळ, त्याचं वर्णन दासगडू महाराज करतायत. कुक्कुटाचे होती स्वन, मंद शीत वाहे पवन, आणि वृद्ध करती नामस्मरण शय्येवरी बैसोनिया. आता एकेकाचे उद्योग पण सांगतायत की पूर्वीच्या काळी पहाटेच्या वेळी काय काय व्हायचं. हा, आजकाल पहाट होते हे पुढच्या जनरेशनला
कदाचित माहिती नसेल की पहाटेची वेळ अशी रम्य असते. तर ह्या रम्य वेळी काय काय होतं, तर प्राची प्रांत ताम्र झाला, पक्षी किलकिलाटाला करू लागले वृक्षावर, कुक्कुटाचे होती चन. किती वर्ष झाली असतील आपण कोंबड्याचं आरवणं ऐकून. आजकाल कोंबड्याचं आरवणं कानी पडतच नाही, कारण कोंबडेच दिसत नाहीत. मागे आमच्या इथे मागे कुठेतरी एक कोंबडा कोणीतरी आणला होता का आला होता. गंमत अशी झाली, कदाचित मानस पूजेबद्दल तुम्ही ऐकलं असेल की जी मानसपूजा महाराजांनी करून घेतली त्याची जी चाल लावणं चालू होतं, तर तेव्हा चाल लावली आणि ते म्हटलं जरा रेकॉर्ड करून ऐकूया. म्हणून रेकॉर्डिंगचं बटन चालू केलं आणि म्हणायला लागले. अक्षरशः प्रत्येक 2 ओळीनंतर कोंबडा आरवायचा. प्रत्येक 2 ओळी. ते माझ्याकडे अजून रेकॉर्डेड पण आहे. 2 ओळी म्हटल्या की कोंबड्याची बाग असं करत प्रत्येक मला इतकं हसायला यायला लागले की शेवटच्या 2 ओळी जरासं हसण्याचा आवाज येतोय मला की अरे हे काय आहे. तर कुक्कुटाचे होती स्वन, मंद शीत वाहे पवन, वृद्ध करीती नामस्मरण, शय्येवरी बैचोनिया. त्या काळी वृद्ध शय्येवर बसून नामस्मरण करायचे. उदयाचली नारायण येऊ पाहे हर्षे करून, तेणे तम पलायन करू लागला कंदरीसी. काय सुंदर भाषा आहे आणि किती सुंदर उभवती वाणी आहे दासगणू महाराजांची. आता परमभाविक सुवासिनी, रत सडा संमार्जनी, वत्स धेनूस पाहुनी तोडू लागली चर्हाटे. इतकं छान वर्णन केलेलं आहे. काय असणार, सकाळी गायी हंबरतात, तो आवाज येतो, वासरांना भूक लागलेली असते, वासरं आईच्याकडे जात असतात, चरहाटे तोडायला बघत असतात. हे सगळं छान वर्णन केलंय. आणि ऐशारम्य वेळेस एक साधू शेगावाचं येता झाला दर्शनाचं श्री गजानन साधूच्या. इथे प्रसंगाला सुरुवात होते. आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पुढे त्यांनी जे म्हटलेलं आहे की तो भिकाऱ्या गोसावी मान्यता त्याची राहावी, कोठोनिया सांगा बरवी श्रीमंतांच्या मंडळींत, भगवी चिंधी डोक्यास झोळी वाम बगलेस, होती एक नेसण्यास फाटकिसी लंगोटी, मृगाजिनाचा गुंडाळा पाठीवरी होता भला, याचा गोसावी बैचला कोपऱ्यात एकीकडे. सांगायची गोष्ट अशी की पूर्ण गजानन विजय ग्रंथ जर आपण बघितला, त्याच्यामध्ये पहिल्या अध्यायात महाराजांचं वर्णन असं आलेलं आहे की एक बंडी होती अंगी जुन्या पुराण्या कापडाची, आणि बाकी सगळं त्यांचं वर्णन आहे. कसे ते प्राचीच्या बाल रविवत वर्णन कित करावे, मूर्ती अवघी दिगंबर भाव मावळला पतोर, आवड निवड साचर राहिली जवळी जयाच्या, असं सगळं महाराजांचं वर्णन आहे. इथे गोसाव्याचं अशा प्रकारे वर्णन आलेलं आहे. ह्याच्यानंतर गजानन विजय ग्रंथामध्ये अनेक भक्तांची वर्णनं आलेली आहेत, त्यांचे प्रसंग आलेले आहेत. कुठेही दासगणू महाराजांनी इतकं डिटेलमध्ये वर्णन त्या भक्ताच्या दिसण्याचं किंवा वस्त्राचं केलेलं नाही. 12व्या अध्यायात बघितलं तर पितांबराच्या धोतराबद्दल लिहिलेलं आहे, पण तेवढंच, तितक्यापुरतंच. बायजाबाईचं वर्णन केलेलं आहे, कारण त्याच्यात दाखवायचं होतं महाराजांना की ती तशी होती. पण इथे त्या गोसाव्याच्या पूर्ण परिस्थितीबद्दल महाराजांनी लिहिलेलं आहे. दासगणू महाराजांनी काय बरं कारण असेल याचं, कारण प्रसंग काय आहे की तो भिकाऱ्या गोसावी मान्यता त्याची राहावी, कोठून या सांगा बरवी श्रीमंतांच्या मंडळीत. सगळेजण जमलेले आहेत, कोण कोण दर्शन घेतायत. जे व्हीआयपी आहेत त्यांना पुढे दर्शन मिळतंय, ते स्वतःला समजून व्हीआयपी म्हणून आत शिरतायत, घुसतायत, त्यांना दर्शन मिळतंय. असं शेगावात होत नाही. शेगावात कोणीही कितीही मोठा असला तरी महाराजांपुढे कोणीही व्हीआयपी नसतं. रांगेतूनच दर्शन घ्यायला लागतं. अमुक एक रक्कम दिली तर स्पेशल लाईन नसते. हेच आपल्या शेगाव संस्थांचं कौतुक किती करावं तितकं थोडं आहे, कारण इथे सगळे भक्त सारखे.
आपण आहोत त्यांची बाळे, ते सारखे अवघ्यांना हे दासगणू महाराजांनी जे गजानन विजय ग्रंथात लिहिलेलं आहे ते शेगाव संस्थान तंतोतंत पाळत आहे. सेवेकरी, व्यवस्थापक, तिथले जे कोणी सेवा देणारे आहेत ते प्रत्येक जण स्वतःला महाराजांचे भक्त समजून तशी सेवा देत आहेत. त्यामुळे श्रीमंत हा दर्शनाची भीड फार होऊ लागली साचार. अशा स्थितीत मिळणार सवड कशी त्या गोसाव्याचं. तो ठाईच वैसोन करू लागला चिंतन, समर्थांचे चरण दृष्टीचं पडणे कठीण मला. समर्थांचा लौकिक भला मी काशीत ऐकला. काशीत कसा काय ऐकला असेल लौकिक? विचार येतो की नाही मनात की महाराज शेगावात काशीत लौकिक कसं त्याला पोहोचला. अनेक कारण, अनेक गोष्टी असू शकतात त्याच्यामागे. एक अशी असू शकते की कदाचित कोणीतरी इथलं विदर्भातलं शेगाव मधलं किंवा आसपासच्या गावातलं काशीला गेलं असेल. काही मंडळी चर्चा करत असतील आणि त्यावेळी तो गोसावी तिथे असेल, त्यांनी ऐकलं असेल म्हणून असेल. दुसरं असं वाटतं की कदाचित शेगावी येण्यापूर्वी, विदर्भात येण्यापूर्वी महाराज काशीला गेले असतील. तिकडे त्यांची गोसाव्याशी भेट झाली असेल किंवा कोणाला तरी ते भेटले असतील आणि त्यांचा लौकिक त्यांच्या मार्फत गोसाव्याला कळला असेल. तिसरं एक असं वाटतं श्रीरामकृष्ण परमहंस हे आपल्या महाराजांच्या समकालीन आणि रामकृष्ण परमहंसांच्या चरित्रामध्ये एक असा प्रसंग येतो जेव्हा एक दिगंबर साधू त्यांच्या मठाबाहेर येतो आणि रामकृष्ण परमहंस धावत बाहेर जातात आणि त्या दिगंबर साधूला बघतात. त्यांना खूप आनंद होतो. दोन्हीही एक योगमार्गी आहे, एक भक्तिपंथी आहे आणि दोघंही एकमेकांना बघतात. आणि ते जे दिगंबर साधू आहेत ते एका वृक्षाखाली बसतात. तिकडे एक रामाची प्रतिमा त्यांच्याकडे असते. ती रामाची प्रतिमा काढतात. त्या रामाला ते छानपैकी सगळी त्याची पूजा करतात आणि त्याच्यानंतर रामकृष्ण परमहंसांना असं दिसलं की खरंच त्या प्रतिमेतून छोट बाळ राम बाहेर रांगत 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 तिकडे महाराजांच्या त्या साधूच्या जवळ जातात आणि नंतर ते रामकृष्ण परमहंसांकडे येतात. असं सगळं ते वर्णन आहे. नंतर ते साधू, दिगंबर साधू उठून जायला लागतात. हे दृश्य पाहणारी एक व्यक्ती तिकडे असते. ती त्या दिगंबर साधूच्या मागे जायला लागते आणि त्यांना सांगते, मला मला कसं काहीतरी सांगा, काहीतरी उपदेश करा, कसं मला म्हणजे परमेश्वर भेटेल, काहीतरी उपदेश करा. असं जेव्हा खूप मागे लागते तेव्हा ते दिगंबर साधू त्याला सांगतात, तिथे गंगा असते, गंगेकडे एकीकडे गंगा असते, एकीकडे घाण पाणी असतं आणि ते सांगतात जेव्हा तुला ह्या पाण्यात आणि गंगेच्या पाण्यात काही फरक दिसणार नाही तेव्हा तेव्हा समज की तुला परमेश्वर भेटला. तर असा एक चरित्रात त्यांचा उल्लेख आलेला आहे. आपली मती लगेच विचार करायला लागते की अरे कदाचित ते महाराज तर नसतील आणि म्हणून जर तिकडे गेले होते तर काशीत जायला काहीच हरकत नाही. तसेच ते काशीत पण गेले असते. काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतलं असेल, गंगेचं दर्शन घेतलं असेल, कदाचित तेव्हा त्या गोसाव्याची भेट झाली असेल. हा सगळा माझ्या मतीने केलेल्या कल्पना आहेत. पण असं असूही शकेल की कसं काशीत त्या गोसाव्याने त्यांच्याबद्दल ऐकलं. समर्थांचा लौकिक भला मी काशीत ऐकिला, आवडीने नवस केला भांग स्वामींचा अर्पिण्याचा. आता इकडे खूप महत्वाचं त्यांनी काय केलं, नवस केलाय. कसला केलाय, भांग स्वामींचा अर्पिण्याचा. बर, नवस कधी केला जातो, तेव्हा आपण एखादी गोष्ट इच्छितो किंवा एखादी गोष्ट घडावी असं आपल्याला वाटतं. आपल्याकडून आपण सगळे प्रयत्न करतो तरी सुद्धा यश येत नाही. अशा वेळी हतबल होऊन आपण काहीतरी आपल्या इष्टदेवतेला असं म्हणतो की असं काहीतरी घडू दे
म्हणजे मी अमुक एक करेन. बरोबर. आता मला सांगा की दासगणू महाराजांनी हे सगळं वर्णन काशीच्या गोसाव्याचं का केलंय? हे सांगायला की तो भिकार गोसावी मानमान्यता त्याची बरं. कुठून या सांगा बरी श्रीमंतांच्या मंडळीत तर भगवी चिंधी डोक्याचं झोळी वाम बगलेचं होती एक नेसण्याचं फाटकीसी लंगोटी मृगाजिनाचा गुंडाळा पाठीवरी होता भला ऐसा गोसावी बैचला कुत्र्यात एकीकडे. हे सगळं वर्णन अशासाठी केलेलं आहे आपल्याला हे सांगायला की त्या गोसाव्याचं जे मागणं असेल ते कुठलंही प्रापंचिक मागणं नव्हतं. कुठल्याही प्रकारचं प्रापंचिक मागणं असतं तर त्याची ही स्थिती नसती. त्याच्यावर धड वस्त्र नेसायला नाही त्याच्या अंगावर असा तो भिकार गोसावी जेव्हा नवस पूर्ण झाल्यावर तो फेडायला येतोय याचा अर्थ त्याचा नवस हा काहीतरी पारमार्थिक नवस होता. कसं होतं कधी कधी साधना करताना साधकावस्थेत असताना बऱ्याच अडचणी येतात. जसजसा साधक पुढे पुढे प्रगती करत जातो तसं त्याला येणारे अडथळे सुरुवातीच्या काळात खूप जास्त असतात कारण ती परीक्षा असते. ध्यान लागत नाही. कधी कधी एका जागी बसता येत नाही किंवा ध्यान लावायला लागलं तरी काही इतर अडचणी येतात, प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते. अशा अनेक गोष्टी साधकाच्या आयुष्यात येत असतात. कदाचित या गोसाव्यांनी असंच कुठेतरी साधना अडकली असावी म्हणून नवस केला असेल की हा जो माझ्या साधनेच्या ह्याच्यात अडथळा येतोय तो दूर झाला तर मी तुम्हाला भांग अर्पण करेन. असा कदाचित तो नवस असेल आणि म्हणून तो हा नवस फेडायला आलेला आहे. कसला नवस केलाय? भांग. आता सगळ्यांच्या मनात हाच विचार येतो की अरे त्या गोसाव्याने महाराजांसाठी गांजाचा नवस केला. नाहीच आहे बरोबर. का? कारण आपण भक्तिमार्गी आहोत. भक्ती मार्गात गांजा किंवा ह्या प्रकारचे सगळे जे अवधानं आहेत ती निषिद्ध मानली जातात. त्यामुळे आपल्यासाठी ते अमंगल आहे. आपल्यासाठी ते निषिद्ध आहे. ते करूच नये. आयुर्वेदानेही त्याचा निषेध केलेला आहे. परंतु काही पंथ असे आहेत ज्या पंथामध्ये गांजा किंवा ह्या प्रकारची साधनं सुरुवातीच्या काळात साधकांना मर्यादित स्वरूपात वापरावी लागतात किंवा वापरली तरी चालतात पण भक्ती मार्गात नाही. काही शैव पंथ असे आहेत ज्याच्यामध्ये हे असं वापरावं लागतं. म्हणून कदाचित गोसाव्याने त्याचा उपयोग केला असेल आणि पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे आवडीने नवस केला भांग स्वामीच अर्पिण्याचा तो मम हेतू मनात जिरून जाया पाहिजेत या श्रीमान मंडळीत माझ्या नवसाचं कोण पुचे गांजाचे नाव काढिता लोक मजला देतील लाथा. येथे कोणी ना दिसत प्रेमी या शांभवीचा मी तो आलो फिरण्याकरता नवाचा गांजाचा शेजार पण इकडे कोणीही त्या गांजाचं त्या प्रेमी या शांभवीचा कोणी दिसत नाही. म्हणून जर नाव काढलं गांजाचं तरी लोक मला नाथा देतील असं त्याला वाटलं आणि तो एका कोपऱ्यात बिचारा बसून राहिलेला होता. आणि पुढे काय होतं माझ्या नवसाची ती मात सांगू तरी कोणापर्यंत येथे एकही ना दिसत प्रेमी या शांभवीचा जी वस्तू ज्या आवडे खरी तिचाच तो नवस करी आणि मानी सर्व तो परी हीच वस्तू उत्तम. अनेक उदाहरणं आहेत की आपण महाराजांना काय देतो नवस केल्यावर. मुळात नवस करायचा का तर मगाशी सांगितलं तसं की जेव्हा अशा प्रकारे आपण हतबल होतो तेव्हा कधीतरी आपण बोलून जातो. हे बोलणं सुद्धा सहज असतं. असं नाही की असेही लोक आहेत जे छोट्या छोट्या गोष्टींसाठी नमस करतात आणि महाराजांना त्रास देतात पण जो खरा भक्त आहे त्याच्या मनातून कधीतरी असं एखादं बोलून गेलं जातं की महाराज असं असं करा हे आता मी हतबल झाले माझ्या प्रयत्नांनी ही गोष्ट शक्य नाही तेव्हा आता तुमच्यावर सोडलेलं आहे असं झालं ना मी 21 पारायण करेन. हा नवस बोलावा. मी शेगावला दर्शनाला येईल. मी वर्षातनं प्रत्येक महिन्यात एकदा येऊन दर्शन घेईन.
मी 4 गुरुवार येऊन दर्शन घेईन किंवा मी अन्नदान करेन, मी कुणाचं तरी भलं करण्यासाठी तिकडे दान देईन. अशा प्रकारचे नवस केले तर ते योग्य आहेत आपल्यासारख्या भक्तांसाठी. परंतु इकडे त्यांनी असं लिहिलेलं आहे, जी वस्तू जी आवडे खरी तिचाच न तो नवस करी आणि मानी सर्वतोपरी हीच वस्तू उत्तम. ऐसे नाना विचार गोसावी करी साचार झाला होता परम आतुर दर्शन घ्या समर्थांचे. तो त्याचे मनोगत जाणते झाले समर्थ बोलते झाले इतरांप्रता आणाकाशीचा गोसावी. आता एवढी सगळी मंडळी आहे तिकडे कुठेतरी कोपऱ्यात तो बसलेला आहे, पण महाराजांना कळलेलं आहे की तो तिकडे तळमळीने माझी वाट बघतोय. मी त्याला बोलवेन याची, तो स्वतःहून येणार नाही, आपल्यालाच त्याला बोलवायला लागेल. म्हणून महाराजांनी त्याला बोलावून घेतलं. तो पहात्या कोपऱ्याला आहे बिचारा दडून बैसला हे ऐकता आनंद झाला गोसाव्याला परमावधी. विचार करा त्या गोसाव्याला किती आनंद झाला असेल की तो आतापर्यंत ह्या व्यथेत आहे की कसं जाऊ मी, कसं बोलू आता, मी काय आणलेलं आहे मला माहितीये हे इथे लोकांना चालणारं नाहीये, मग हे आता कसं होणार. आणि म्हणून पुढे परत तो म्हणतोय, न बोलता माझा नवस जाणतील हे पुण्य पुरुष याचे प्रत्यंतर यावयाचा अवधी उरला थोडं का. त्याच्यात पुढे लिहिलंय, ज्ञानेश्वरीत 6th अध्यायी जी गोष्ट कथली पाही स्वर्गलोकीच्या कथा त्याही समजतात योगीवरा त्याचे आले प्रत्यंतर मला येथे साचार धन्य धन्य हा साधूवर त्रिकालज्ञ महात्मा. गोसाव्याने ओळखून घेतलं की महाराज म्हणजे त्रिकालज्ञ महात्मा आहेत. आणि मग काय होतंय की गोसावी आला, मंडळींनी उभा केला पुढे आणून गोसाव्याला. आणि तेव्हा महाराज त्याच्याकडे बघतायत आणि म्हणतायत, काढ झोळीची पोटळी जी 3 महिनेपर्यंत रक्षण केलीच झोळीत त्या पोटळीच आज हो देवा पारण. हे ऐकून गोसाव्याला इतका आनंद झालाय, गोसावी पदी लागला, गडबडा लोळू लागला बालका परी स्वामी पुढे. त्याला आनंद झालाय आणि त्या आनंदाच्या ह्याच्यात तो गडबडा लोळायला लागलाय. त्यांचे चरण त्यांनी धरलेले आहेत की जे काही मला तुमच्याबद्दल वाटत होतं तुम्ही तंतोतंत तसेच आहात आणि माझा नवस तुम्ही आता फेडून घ्या एवढंच माझं मागणं आहे असं ते त्यांना सांगतात की. आणि बोलेला मनात त्रिकालज्ञ हे खरेच संत मी जे बोलेलो मनात ते सर्व यांनी जाणले. पुढे न बोलता माझा नवस जाणतील हे पुण्य पुरुष तेही झालेलं आहे. महाराज म्हणते गोसाव्याचं पुरे आता उठवलं बाईचं, पोटळीच्या मुठीचं काढ बाहेर, झोळीच्या नवस केला तेवेळी नाही लाज वाटली, आता का चालवली चाळवा चाळवी निरर्थक असं महाराज त्याला म्हणतायत की तेव्हा तू मला हा नवस केलास तेव्हा तुला नाही का वाटलं की कसला नवस करतोय मी. बरं, गांजा पिऊन किंवा न पिऊन महाराजांना काहीच फरक पडणार नव्हता. महाराज त्याचा एक निमकरोली बाबा म्हणून त्यांची धाम नैनितालच्या जवळ त्यांचं स्थान आहे. त्यांच्या आयुष्यातला एक असा प्रसंग आहे की त्यांच्याकडे खूप परदेशी लोक यायची, खूप फॉरेनर्स यायचे आणि काय काय हिप्पीज यायचे. त्यांच्या खिशामध्ये LSD वगैरे असं सगळं असायचं. एकदा त्या निमकरोली बाबांनी एका आलेल्या फॉरेनरला सांगितलं की गिव्ह मी व्हॉट इज देअर इन युअर पॉकेट. तर त्यांनी सांगितलं, त्यांनी अशी बाटली दाखवली आणि सांगितलं दिस इज नॉट फॉर यू. तर निमकरोली बाबा म्हणाले गिव्ह इट टू मी आय विल सी. आणि त्यांनी ती बाटली उघडली आणि अख्खी बाटली घेतली आणि तो माणूस नुसता बघत बसला की आता यांचं काय होईल. कणभरही फरक पडला नाही त्यांना, कणभरही फरक पडला नाही. तो माणूस त्यांचा भक्त झाला की नक्कीच हे काहीतरी आहे. जिकडे एक गोळी घेतल्यावर नशा चढते तिकडे ह्यांनी अख्खी बाटली घेतली, त्यांना काहीही झाले नाही. असे अनेक प्रसंग शंकर महाराजांच्या ह्याच्यात पण असा एक प्रसंग आहे, पण ते नंतर काहीतरी बघू. तर महाराजांना हे फेडून घेण्यात न फेडून घेण्यात म्हणजे फेडून घेण्यात फरक पडणार होता. पुढे असं वर्णन आलेलं आहे की गोसावी होता महाधूर्त, तो बोलेला भीत भीत जोडोनी दोन्ही हात ऐसे नम्र वाणीने मी नवस फेडतो, मी बुटी काढतो नवस आपुला फेडतो, परी मागणे मागतो एक तेल्या दिनाला.
आठवण माझ्या बुटीची नित्य राहावी आपणाचाची, हीच इच्छा मानसीची आहे ती पूर्ण करा. तुम्हा बुटीचे प्रयोजन नाही हे मी जाणतो पूर्ण, परी बालकाची आठवण राहया तिथे चुकारा. हं? पुढे असं लिहिलंय की भक्तजीची इच्छा करी ती ती ज्ञाता पुरवित, अंजनीचा वृत्तांत आणा मनी आपुल्या. अंजनी होती वानरी, तिने प्रार्थिला त्रिपुरारी, तुम्ही आवे माझ्या उदरी वानर होऊन शंकरा. ते हराने मानिले महारुद्र पोटी आले, अंजनीचे पुरविले मनोरथ चंद्रमौळींनी. हे सगळं त्यांनी गोसाव्यांनी त्यांना सांगितलं. आणि पुढे त्यांनी सांगितलं, त्यातून तुम्ही कर्पूर गौरव साक्षात आहा शंकर, म्हणून बुटीचा आविर करू नको रे दयाळा. चतुर गोसावी होता, अतिशय चतुर होता, पण भाविक होता. चतुर होता पण भाविक होता. त्याचा नवस त्याने जो केलेला होता तो त्याला द्यायचा होता. त्याची आठवण महाराजांना कायम राहावी अशी त्याची इच्छा होती. भाव जो त्याचा होता तो महाराजांनी बघितला. आणि पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे की गोसाव्याने बुटी काढली, चिलमीत घालून पाजली पुण्यपुरुष गजानना. त्याच्या आधी असं एक येतं की महाराज किंचित घोटाळले, परी अखेर होय म्हणाले. का घोटाळले असतील महाराज? महाराज का घोटाळले असतील? महाराज किंचित घोटाळले. कसं आहे, नवस हा श्रद्धेचा प्रकार आहे. जेव्हा 100% श्रद्धा आपली एका ठिकाणी असते तेव्हा आपल्याकडून हा, जसं म्हटलं, तो सहज नवस बोलला जातो. आणि तो नवस जर फेडून घेतला नसता महाराजांनी तर गोसाव्याचा भाव दुखावला गेला असता, त्याच्या श्रद्धेला तडा गेला असता. पण त्याच वेळी गांजाचा नवस फेडून घेतला तर काय होईल की लोक मोठ्या सत्पुरुषांचं अनुकरण करायला बघतात. कसं आहे, संत कहे सो कर, संत करे सो न कर. मच्छिंद्रनाथांच्या याच्यातला एक प्रसंग आहे की त्यांचे काही शिष्य त्यांच्या मागे मागे जात आणि जसं ते करायचं तसं करायला जायचे. बऱ्याच गोष्टी अशा त्यांनी केल्या. ती थोडक्यात सांगते. पुढे पुढे ते गुरूंच्या लगेच लक्षात येतं की हे शिष्य काय करतायत. पुढे पुढे त्यांच्या लक्षात यायला लागलं, आपण जे करतोय ते तसं करतायत. मी कमंडलू उचलला, त्यांनी कमंडलू उचलला. मी पाणी घेतलं, त्यांनी पाणी घेतलं. मी पाणी प्यायलो, त्यांनी पाणी प्यायलं. हे काय चालू आहे? हे शिष्य पण नव्हे. शिष्य पण म्हणजे साधू आपले गुरु करतायत तसंच्या तसं करणं हे शिष्य पण नाही. मग शिष्य पण काय आहे हे त्यांना कळावं म्हणून त्यांनी काय केलं, पुढे जाऊन एक तप्त लोखंडाचा रस एका ठिकाणी होता आणि तो लोखंडाचा रस ते असा गटागटा प्यायल्याचं त्यांनी हे नाटक केलं म्हणा किंवा खरोखर प्यायले असतील म्हणा, ते योगी होते आपल्याला नाही माहिती. पण मागून ते येणारे थबकले. तेव्हा त्यांनी सांगितलं, हे कर, हे करायचं नाही तुम्हाला, मी केलं तुम्ही पण करा. संत करे सो न कर, संत कहे सो कर. आणि म्हणून गांजा मी घेतला, उद्या चिलमीत गांजा घालून प्यायलो तर लोकांना काय आदर्श घातला जाईल, म्हणून ते किंचित घोटाळले. बरं, त्यांना जसं मी म्हटलं त्यांना काहीही फरक पडत नव्हता गांजा घेतला काय न घेतला काय. त्यांच्या हातात चिलीम आधीपासून होती. त्या चिलिमीचं असं छान पैकी चिंतन आहे की चिलीमातून पोकळी असते, पोकळ असते. आणि चिलीम म्हणजे नरदेह, आपल्या भक्तांचे देह किंवा भक्तांचं मन म्हणूया हवं तर. आणि त्यात घातलेला तंबाखू म्हणजे सर्व भक्तांच्या मनातल्या वासना, त्यांचं प्रारब्ध कर्म, त्यांच्या वासना. आणि महाराज काय करतात तर त्याला नामाचा जाळ लावतात, त्या वासना खेचून घेतात आणि तो धूर, कर्मांचा, प्रारब्धाचा, अहंकाराचा धूर सोडून देतात. तर असं ते चिलमीचं वर्णन आलेलं आहे. गांजाबद्दल आपण बोलत आहोत की मागे एका प्रवचनामध्ये चैतन्य महाराज देगलूरकर यांनी असं सांगितलेलं होतं, ते अगदी माझ्या खूप छान लक्षात राहिलं की सगळे म्हणतात की
जे कोणी गांजा पिणारे असतात ते कधी कधी समर्थन करताना जर असं म्हणाले की गजानन महाराज नव्हते का पित गांजा, किंवा सिगरेट पिणारे शंकर महाराज सिगरेट नव्हते का ते. हा, त्याच्यासाठी चैतन्य महाराज देगलूरकर असं म्हणतात की महाराज चिलीम पीत होते, गांजा पीत होते. शेगावला कुठेही ना चिलीम दाखवली जात ना गांजा दाखवली जात. तो आदर्श त्याने ठेवलेलाच नाहीये. कारण आपण तिथे येणारे सगळे सामान्य भक्तिमार्गी साधक आहेत. अशा साधकांपुढे काय आदर्श ठेवावा हे त्यांना कळत आहे. आणि म्हणून महाराज किंचित घोटाळले. चैतन्य महाराज देगलूरकर असं म्हणतात की तुम्हाला चिलीम आणि गांजा घालून प्यायचे असेल ना तर आधी गजानन महाराज व्हा, मग ते प्या. ते व्हायला जे लागतं ते तुम्ही केलंय का? नाही. त्यामुळे चिलीम पिणं, गांजा पिणं हे भक्ती मार्गात निषिद्ध आहे आणि ते निषिद्धच आहे. फक्त ह्या गोसाव्याचा प्रसंग आपल्याला पूर्ण सांगायचा आहे. त्याने तो गांजाचा नवस फेडला. महाराज किंचित घोटाळले ते ह्यासाठी घोटाळले, पण परी अखेर होय म्हणाले, माय पुरवी बालकलळे वेडे वाकुडे असले जरी. आणि मग गोसाव्याने बुटी काढली, हातावरी घेऊन धुतली, चिलमीत घालून पाजली. पुण्यपुरुष गजानना आईचा बुटीचा वृत्तांत कथील असे कारणासहित याचा विचार प्रत्येकाने करावा. कुठेही असं कोणीही म्हटलं की काय महाराज गांजा प्यायचे, आपल्याकडे उत्तर तयार पाहिजे की ते अवलिया अवधूत होते आणि त्यांनी गोसाव्याचा मन राखण्यासाठी तो नवस फेडून घेतलेला आहे. त्यांनी काहीही फरक पडणार नाहीये. त्यामुळे सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, पण आपण एकाच प्रसंगावर आहोत. पुढे काय आहे? हा, परी व्यसनाधीनता नच आली समर्थांचे, पद्मपत्राची परी ते अलिप्त होते निर्धारी, नये कोणाच त्याची सरी खरेच अति थोरते. पद्मपत्र कसं असतं तर अजिबात त्याला कितीही चिखलातून ते कमळ उगवलेलं असलं तरी सुद्धा ते पानावर काहीही चिकटत नाही. ते लिप्त होत नाही कशाने, ना चिखलाने होत, ना त्याच्यावर पडलेल्या दवबिंदूनी होत, ना पाण्याने होत. त्याच्यावरचं पाणी असं थेंब जरी कोणी टाकला तरी तो असा ओघळून निघून जातो. पद्मपत्राची परी ते अलिप्त होते निर्धारी, नये कोणाचं त्याच थोरी खरेच ती थोरते. पुढे त्यांच्या ह्याचं वर्णन आहे. वेद ऋचा अस्खलित उदात्त अनुदात्त स्वरासहित, कधी म्हणाव्या मुखी सत्य कधी त्याचे नाव नसे. वेदाक्षरे पडता श्रवणी साशंक व्हावे वैदिकांनी. याच्या एका अनुमानी गजानन होते ब्राह्मण, कधी गवया समान अन्य अन्य रागातून एकाच पदाते गाऊन दाखवावे निजलिले. गाणं सुद्धा येत होतं, उच्चार स्पष्ट होते, उदात्त अनुदात्त स्वरित सगळं काही येत होतं. पुढे आपल्याला हे आलेलंच आहे की तैलंगी ब्राह्मण आले, त्यांच्या समोर त्यांनी वेद म्हणून आत्माराम वेद म्हणता कोठे कोठे चुकत असे. हे सगळे प्रसंग पुढे आलेले आहेत. त्यामुळे इथे आत्ता जास्ती रेंगाळत नाही. एवढंच सांगते की महाराज महाराज श्रोत्रिय गुरु होते. एवढं सांगून श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ हे गुरु कसा असावा तर श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ. महाराज आपले श्रोत्रियही होते, ब्रह्मनिष्ठही होते. जास्त पुढे जाऊन मी पुढच्या अध्यायांमध्ये सांगेन त्याबद्दल. इतकंच सांगते की आपण खूप भाग्यवान आहोत की महाराजांचे सारखे सद्गुरू आपल्याला मिळालेले आहेत, की पुढे काही चिंता करायची गरजच राहिलेली नाहीये जेव्हा महाराजांसारखे सद्गुरू आपल्या पुढे आहेत. सद्गुरू सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. कशाला विचार करायचे कोण काय म्हणतात. आपले महाराज आपल्या बरोबर आहेत. जे काही होत आहे ते बघत आहेत आणि त्यांच्या इच्छेने घडत आहे. एवढंच फक्त श्रद्धा ठेवून तसं त्यांना आवडेल तसं आचरण आपल्याकडनं व्हावं, एवढीच त्यांच्याकडे मागणी करावी की जे जे तुम्हाला योग्य वाटतंय ना महाराज तेच आचरण आमच्याकडनं करून घ्या. कुठे चुकलो तर फटके सुद्धा द्या, पण परत मार्गावर आणा. करुणा त्रिपदीमध्ये आहे, मला आता ते शब्द आठवत नाहीये ते ह्याच्या ओघात, आठवलं की सांगते.
त्याच्या पुढे बरं, उदात्त स्वराचं इथं कधी म्हणाव्या मुखी सत्य कधी त्याचे नाव नचे. चंदन चावल बेल की पतिया प्रेम भारी आपदा ठाया. ते आनंदात येऊन या वरच्यावरी म्हणावे. का आवडायचं त्यांना हे पद? चंदन चावल बेल की पतिया शिवजी के माथे धरो रे. पूर्ण गजानन विजय ग्रंथात बघितलं तर महाराज शिवाच्या जवळ सगळीकडे जाऊन राहिलेले आहे. अतिशय प्रेम आहे शिवावर. कारण त्यांचं आराध्य दैवत आपण म्हणतो प्रभू श्रीराम होते, पण स्वतः महाराज हे शिवस्वरूप होते. त्यामुळे त्यांनी जिथे जिथे आपण उल्लेख बघतो तिथे तिथे महाराज शिवस्वरूप असल्याचाच उल्लेख आलेला आहे. प्रदोष वेळी पार्वती कांत गेला उपाशी घरातून. गोविंद बुवा म्हणतायत, तुम्ही साक्षात शंकर बरे न बसणे बाहेर. त्याच्यानंतर इथे गोसावी म्हणतोय, त्यातून तुम्ही शंकर, त्यातून तुम्ही कर्पूर गौर साक्षात हा शंकर म्हणून बुटीचा वगैरे करू नको रे दयाळा. त्यामुळे महाराज साक्षात शिवस्वरूप होते. पुढेही अनेक प्रसंगातून ते आलेलं आहे. तर चंदन चावल बेल की पतिया शिवजी के माथे धरो रे, लता दिदींनी हा अभंग म्हटलेला आहे. नक्की ऐका, फार सुंदर असं छान असा हा अभंग आहे. कधी गणगणाचे भजन, कधी धरावे नुसते मौन, कधी राहावे पडून शय्येवरी निचेष्टित, कधी वागावे पिशापरी, कधी भटकावे कांतारी, कधी शिरावे जाऊन घरी एखाद्याच्या अवचित. आणि हे सगळं सांभाळणारा बंकटलाल होता. महाराज कधी घरी येणार आहेत, महाराज कधी जेवणार आहेत, महाराज कधी खाणार आहेत. बरं, ज्या अर्थी बंकटलाल इतका महाराजांना म्हणजे महाराजांचा शिष्य झालेला, महाराजांवर इतकं प्रेम करत होता, त्या अर्थी महाराज जेवल्याशिवाय बंकटलाल नक्की जेवले नसणार. कधी महाराज जाऊन बसायचे वनामध्ये, कधी कोणाच्या घरी जाऊन काहीतरी खायचं, पण बंकटलाल नाही जेवायचे. हे परत मला असं वाटतंय, जे काही आपण बंकटलालाबद्दल या ग्रंथामध्ये बघितलेलं आहे की त्यांनी इतकं प्रेम केलेलं आहे महाराजांवर, आणि घरी जर महाराज आहेत आणि ते कुठेतरी गेलेत एकदम निघून वनात वगैरे असे जाऊन आले, आणि तिथे बंकटलाल वाट बघतोय, महाराज कधी येतील, महाराज आल्यावर मी त्यांच्या बरोबर अन्न घेईल. अशी बंकटलालाची भक्ती होती. आणि असे अवधी या बंकटलालाच्या घरात राहत होते. विचार करा, आपण हे करू शकू का? बंकटलालाची योग्यता एवढी थोर, एवढे थोर ते का आहेत? कारण तिथे आपल्याला घालून बघा, आपल्याकडून असं होईल का? आपल्याकडून असं झालं असतं का? आता आपली अशी तयारी आहे का की कोणी तिकडे कचरा कुंडीच्या इथे कोणीतरी एक साधू आहे, काहीतरी पत्रावळी काढून टाकलेल्या आहेत, कोणीतरी शीत वेचून खात, आपण आणू का घरी? म्हणजे बंकटलालाचं मन किती थोर होतं, त्याला किती समज होती आणि किती प्रेम होतं त्याच्या महाराजांवर, हे याच्यातून दिसतंय. तर पुढे जाऊ. कधी वागावे पिशापरी, कधी राहावे पडून शय्येवरी निचेष्टित. हे का लिहिलेलं आहे इथे? तर जेव्हा साधक साधनेच्या मार्गावर असतो तेव्हा त्याला यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी ह्या पायऱ्यांवरनं जावं लागतं. यम नियम पाळावे लागतात. शौच, तप, संतोष, स्वाध्याय, ईश्वर प्रेम हे सगळं त्याला पाळावं लागतं. केव्हा? जेव्हा साधनेच्या मार्गावर असतात. पण एकदा मुक्कामी पोचल्यानंतर नियम लागू पडत नाहीत. त्यामुळे महाराजांची दिनचर्या अशी काहीही कोणालाही सांगता येणार नाही. दासगणू महाराजांनी आधीही म्हटलेलं आहे, त्यांच्या दिनचर्येचा नियम नव्हता एकसाचा प्रकार वायूच्या गतीचा नाही ठरवता कोणाशी. कारण ते सिद्धकोटीचे अवलिया होते, त्यामुळे त्यांना जेव्हा जशी ईश्वरी आज्ञा, ते आलेच होते ते ईश्वरी कार्य करायला. ईश्वरी आज्ञेनीच ते कार्य करायला आले होते. आता उरलं उपकारा पुरता. स्वतःच असं त्यांना काहीही साध्य नव्हतं, स्वतःच काही मिळवायचं नव्हतं, कुठे काही दाखवायचं नव्हतं. त्यामुळे ते मस्त आपल्या आनंदात, सच्चिदानंद स्वरूपात अस्थि भाती प्रिया ठाई योगेश्वर निमग्न राही, त्या आनंदान वर्णवे काही त्याची उपमा त्यालाच असे.
असे महाराज होते. आणि पुढे लगेच प्रसंग येतो, असो त्या शेगावात जानराव देशमुख विख्यात होता, त्याचा प्राणांत व्हावयाचा समय आला. व्याधी शरीरी बळाविली, शक्ती पार निघून गेली, प्रयत्नांची कमाल केली वैद्यांनी ती आपुल्या, नाडी पाहून अखेर आपता कळविला समाचार. प्रसंग आहे कठीण फार नसे अशा वाचण्याची, सगळा प्रसंग आलेला आहे. पुढे त्यांना सांगितलेलं आहे, यांना आता घोंगड्यावरती काढून ठेवा, हेच बरे, हे ऐकता अवघे आपत दुःख करीती अत्यंत, ज्ञानरावा आपत सोडून तू जाऊ नको. जिथे असं म्हटलेलं आहे, जानरावा सोडून तू जाऊ नको, त्याचा अर्थ जानराव कसे होते हे याच्यात आपल्याला कळत आहे. त्याच्या अवतीभोवती जे आप्त होते, ते आप्त त्याचा मृत्यू होऊ नये म्हणून प्रार्थना करतायत, नवस करतायत. ह्याच्यातून दिसतं की जानराव देशमुख कसे असतील आणि कसं आपण असावं. नेहमी जेव्हा आपण आजूबाजूला बघतो की कधी कधी वृद्धत्वाने जर्जर झालेल्या व्यक्ती, कितीही त्यांनी आपल्या जवळच्यांचं केलेलं असलं, काहीही असलं तरी जेव्हा पुढे एका ह्याच्यात तो उल्लेख येईलच तेव्हा मी जास्त डिटेल मध्ये सांगेन. पण आता ही व्यक्ती जावी अशी इच्छा कुणाची होऊ नये, असं वर्तन आपल्याकडून होऊ नये, किंवा इतकी जर्जर अवस्था होईपर्यंत आपल्याला ठेवू नये महाराजांनी, हीच इच्छा प्रत्येकाची असते. त्यामुळे आपण हवेचे वाटावे असं लोकांना वाटावं, ह्यासाठी आपलं आचरण तसं ठेवावं. म्हणून महाराजांना जसं आवडेल तसं आचरण आपल्याकडून व्हावं, एवढंच त्यांना सांगत राहा. सो तर हा सगळा प्रसंग, जानरावा आम्हा प्रत सोडून तू जाऊ नको, तुझ्या प्रित्यर्थ नवस केले, नाना दैवता लागी गेले, परिण कोणी पावले, हाय हाय रे दुर्दैवा. म्हणजे आधीच नवस करून झालेले आहेत तरीही काही सुधारणा नाही. म्हणून त्यांना एकाने सांगितलं की बंकटलालाकडे ते साक्षात्कारी पुरुष आहेत, त्यांच्याकडे जाऊन तीर्थ घेऊन ये. वैद्याने टकिले हात, प्रयत्न झाले कुंठित, आता अखेरच्या यत्नाप्रत करून पाहू एक वेळा. बंकटलालाचे जरी आहेत एक साक्षात्कारी, त्यांच्या योगे शेगाव नगरी झाली प्रति पंढरपूर. साधूने आणल्या मनात काय एक नाही होत, सच्चिदानंद बाबा प्रत ज्ञानेश्वरांनी उठविले. हा सगळा प्रकार मी सांगेन, पण जा कोणी जोडा कर, नका करू रे उगा उशीर वेळ अंत समयाची. आणि कोणीतरी आप्त बंकटलालाच्या घरी आले, बंकटलालाला सांगितलं जानराव देशमुखाचा समय अंत काळाचा, महाराजांचे चरण तीर्थ द्या कृपा करून, मज प्रत ते तीर्थ नव्हे अमृत होईल वाटे जानरावा. तेव्हा बंकटलाल म्हणताय की ही गोष्ट ना माझ्या करी तुम्ही करावी अत्यादरी विनवणी आमच्या वडिलाला. का बरं असं माहिती, बंकटलालाने का नाही दिलं तीर्थ? बंकटलालाही देऊ शकले असते, पण पूर्वीच्या काळी ही पद्धत होती की आपल्या घरात वडीलधारी माणसं आहेत, हे काहीतरी मोठी गोष्ट आहे की कोणीतरी अंतकाळ कोणाचा तरी आलाय आणि ते येऊन सांगतायत की महाराजांचं चरणतीर्थ द्या, तर द्यायचं की नाही? द्यायचंच. पंकटलालांनी ते दिलंच असतं, पण घरात वडीलधारा माणूस आहे, थोडस त्याच्या मर्जीने घेऊ, त्याला विचारूया आधी हे बरोबर आहे का, द्यायचंय का चरणतीर्थ. आणि मग जेव्हा भवानीरामाला दुसऱ्याचे दुःख ऐकून सज्जनतेच विवळ होती, प्याल्यामध्ये भरून पाणी समर्थांच्या लाविले चरणी आणि केली विनवणी, तीर्थ देतो जानरावा. समर्थ तुकविली. महाराज समर्थांनी काहीही बोलले नाहीयेत, फक्त ते चरण तीर्थ नेऊन त्यांनी जानरावाला पाजलाय. घरघर कशाची बंद झाली. हा, आणि हळूहळू त्याची प्रकृती सुधारत गेली. आता इथे ते खरोखर चरणांचा तीर्थ होतं का? प्याल्यामध्ये भरून पाणी समर्थांच्या लाविले चरणी. मग केवळ महाराजांच्या चरणाला लावून ते दिलं. ते जर हाताला लावून दिलं असतं तर तरी झालं असतं का? कारण संतांच्या संकल्पातच सिद्धी असते. महाराजांना सांगितलंय तीर्थ देतो जानरावा, महाराजांनी हो सांगितलंय, तिकडे संकल्प झाला, मग तुम्ही त्याला ते तीर्थ नेऊन पाजल्या त्याच्या घशाची घरघर बंद झाली.
का? कारण ज्याच्यावर कृपा करायची असते त्याच्यासाठी संतांनी केलेला संकल्पच योग्य नाही, पुरेसा असतो. त्यामुळे महाराजांनी ठरवलं जानरावाला बरं करायचं आहे. जसं सच्चिदानंद बाबा प्रत ज्ञानेश्वर उठवले नेवाशाचे, तो प्रसंग माहितीच असेल की ज्ञानेश्वर माऊली आणि ती 4 भावंड रस्त्याने जात होती आणि तिकडे एक स्त्री नुकतीच आपल्या पतीची प्रेतयात्रा घेऊन जात होते आणि घेऊन गेलेले होते आणि स्त्री ती तिथे रडत होती आणि तिने ज्ञानेश्वर माऊलीला बघितलं आणि येऊन त्यांच्या पाया पडली आणि ज्ञानेश्वर माऊलींनी आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. असं म्हटल्यावर तिने त्यांच्याकडे बघितलं आणि सांगितलं, अहो माझ्या पतीचं शव आत्ताच नेलेलं आहे, हा काय आशीर्वाद तुम्ही मला दिलात. आणि तेव्हा ज्ञानेश्वर माऊली तिकडे गेले आणि ज्ञानेश्वर माऊलींनी त्या सच्चिदानंदांना उठवलं. का? कारण पुढचं कार्य शिल्लक होतं त्यांचं. एवढं मोठं कार्य त्यांनी त्या सच्चिदानंद बाबांकडून करून घेतलेलं आहे की जी ज्ञानेश्वरी माऊलींनी सांगितली ती लिहून घेण्याचं काम सच्चिदानंद बाबांनी केलेलं आहे. त्यामुळे हे कार्य होण्यासाठी त्या सच्चिदानंद पुढे या अशाश्वताच्या बाजारी देणे घेणे चालत हे 11व्या अध्यायात आलेलं आहे. हा अशाश्वताचा बाजार आहे. भास्कर पाटलांना त्यांनी सांगितलं, तुझं आयुष्य वाढवू का? तुझं आयुष्य वाढवू का? आणि त्याच्या पुढे म्हणतात, ह्या अशाश्वताच्या बाजारी देणे घेणे चालत. तसंच इकडे त्याचं गंडांतर आहे, ते गंडांतर दूर केलंय कारण काहीतरी कार्य अजून शिल्लक आहे. म्हणून सच्चिदानंद बाबा सारखंच जानराव देशमुखांना सुद्धा त्यांनी मरणासन्न स्थितीतून बाहेर आणलेलं आहे. समर्थित कविली मान तीर्थ पाजिले नेऊन जानरावा कारण घर घर कशाची बंद झाली. हात हलवू लागला, किंचित डोळा उघडला, उतार पडू लागला तीर्थ प्रभावी देशमुखाची. तो पाहता प्रकार आनंदले नारी नर, सत्पुरुषाचा अधिकार कळून आला सर्वांची. आणि मग पुढे असं लिहिलंय, मग औषधी बंद केली, तीर्थी भिस्त ठेविली, ज्या योगे लाभती झाली आरोग्यता जानरावा. बर, जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा तीर्थ घ्यायचं का औषध? दोन्ही घ्यायचं. का? कारण आपली श्रद्धा कितपत आहे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे पहिला आपण जाणार औषधं घ्यायला डॉक्टरांकडे. बरं, बाहेरचं सगळं खायचं, काय नको नको ते खायचं आणि त्याच्यानंतर यायचं डॉक्टरांना विचारायचं, डॉक्टर हे औषधाचे साईड इफेक्ट नाही ना? आणि ते साईड इफेक्ट ते सगळे गुगल करून कितीतरी वेळा वाचत राहायचं. अरे बापरे, याच्यात असं लिहिलंय, हे लिहिलंय, हे लिहिलंय. फार्मा मधल्या लोकांना माहितीच असतील किती त्याच्यात साईड इफेक्ट्स आहेत आणि काय काय आहे ते, कसे ते डिस्कवर केले जातात, कसे मार्केटमध्ये येतात. हे सगळं असून आपण जातो त्यांच्याकडे आणि जायचं कुठल्याही अक्यूट गोष्टीसाठी डॉक्टरांकडेच जायचं. पण तीर्थी भिस्त ठेविली ही जानरावाची श्रद्धा इथे दिसून येते की तीर्थी भिस्त ठेवली त्या योगे लाभती झाली आरोग्यता जानरावा. का? कारण संतांचं जे करणं असतं, पुढे आपल्याला लक्ष्मण घुडेच्या प्रसंगात हे मी जास्त डिटेलमध्ये सांगेन की बाकी कितीही कोणीही काहीही पथ्य अपथ्य सांगितलं तरी संतांचं पथ्य अपथ्य वेगळंच असतं. संत जे सांगतात मग ते अपथ्यकारक सुद्धा पथ्यकारक होतं, जर पथ्यकारक असते ते अपथ्यकारक होतं. त्यामुळे त्यांची कृपा कशाने कशी होईल सांगता येत नाही. तिथे फक्त आणि फक्त त्यांचा संकल्प एवढंच काम करतो. तर त्या योगे लाभती झाली आरोग्यता जानरावा. 8 दिवसा माझारी जानरा झाला पहिल्या परी आणि भवानी रामाची घरी आला दर्शन समर्थांच्या. 8 दिवसात मरणासन्न झालेली व्यक्ती येते आणि समर्थांच्या दर्शनाला येऊन महाराजांचं दर्शन घेतायत. पहा, संतांचे चरणतीर्थ साधनांत झाले अमृत. सगळी साधनं वापरून झाली, शेवटी महाराजांचं चरणतीर्थच कामी आलं. मला सांगा, सगळ्यात सेफ जागा आपण इतके गोळ्या औषध याच्यावर अवलंबून असतो, अत्याधुनिक सोयी असलेल्या हॉस्पिटलमध्ये आपल्या जर कोणी याचा असेल तर आपण हेच बघतो की सगळ्यात सोयी कशा मिळतील. पण
जिथे अत्याधुनिक आणि सर्व सोयी आहेत अशा ठिकाणी माणसाचा मृत्यू होतो की नाही? म्हणजे काय तर आयसीयू मध्ये माणसं मरतात की नाही? तिथे काय कमी आहे? तिथे सगळं काही आहे. पण तरी सुद्धा जेव्हा त्या व्यक्तीचा काळ येतो तेव्हा ती व्यक्ती जाते. त्याच्याच बद्दल पुढे म्हणताय की येथे एका ऐसी शंका उत्थान पावे सहज देखा श्री गजाननासारखा संत असता शेगावी. मग तो तेथे असताना गेले ना पाहिजे कोणी जाणार? यमाजी पंताची या सदना परी हाच आहे कुतर्क. संत मृत्यू न टाळी ती. हा, निसर्गाप्रमाणे वागती परी संकटाते वारिती अगाम तुका असल्या. आणि तिथे त्यांनी 3 प्रकार सांगितलेले आहेत मृत्यूचे: आध्यात्मिक, अधिदैविक, अधिभौतिक. या तिघां माझी बलिष्ठ रेखा आध्यात्मिक मृत्यू असे. हे 3 मृत्यूचे प्रकार सांगते आणि थांबवते. त्यातून जर वेळ झाली असेल तर आत्ताच थांबवते. कसेही सांगू? हो. बरं. आध्यात्मिक मृत्यूबद्दल त्यांनी लिहिलेलंच आहे की पहा, अर्जुनाचा बालक कृष्णासमक्ष पडला रणी. की त्याचं आयुष्य तेवढंच लिहिलेलं होतं आणि तेवढ्यातच ते संपलं. मग तिथे कृष्ण असूनही काही झालं नाही. हा आध्यात्मिक मृत्यू. अधिभौतिक, जे जे काही भौतिकापासून उत्पन्न झालेले आहेत, म्हणजे इन्फेक्शन, कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन किंवा काही लागून अपघाताने जे काही भौतिक गोष्टींनी आपल्याला आजार होतात त्यापासून मृत्यू येतो, तो अधिभौतिक. आता तो मृत्यू टाळण्यासाठी औषध सांगितलेली आहेत आणि तो औषधीचा पसारा ज्याला अवगत आहे त्यांनी ती औषधं दिली तर त्यापासून अधिभौतिकाचा नाश होतो. अधिदैविक जी आहेत, जे मी आता सांगितलं, आयसीयू, अधिभौतिक, सगळ्या सुखसोयी आहेत पण तरीही मृत्यू होतोय. अधिदैविक भूकंप, अतिवर्षण, अवर्षण, दुष्काळ, जे ज्या काही नैसर्गिक आपत्ती आहेत, वीज पडून मृत्यू झालाय. आपल्या इकडे अनेक, मुंबईत तर अशा घटना अनेक घडतात, आग लागलेली आहे. काय जे जे काही अशा गोष्टी आहेत ह्या अधिदैविक आहेत. त्याच्यापासून येणारा मृत्यू म्हणजे अधिदैविक मृत्यू. याच्यापैकी आध्यात्मिक मृत्यू कोणाला टाळता येत नाही, पण अधिदैविक आणि अधिभौतिक मृत्यू हे टाळता येतात. का? कारण जेव्हा संतांपाशी एखादा नवस आपण बोलतो, पत्रिकेत काहीतरी असे योग असतात की त्याला गंडांतर योग असं म्हणतात. ते केवळ आणि केवळ सत्पुरुष टाळू शकतात. आणि म्हणून त्यांनी लिहिलंय, परी तो साधू असल्या वेशधारी ऐची न होय गोष्ट खरी. माती न होय कस्तुरी हे ध्यानी असू द्या. षडविकार धुतल्या विना अंगी साधुत्व येईना आणि साधू विण होईना घटित कृत्य केव्हाही. जसं मी सांगितलं, षडविकार, षडरिपू, त्यांना जो अधू करतो तो साधू आणि षडरिपूंचा अंत करतो तो संत. असे साधू आणि संत हे ह्या अशा अघटित गोष्टी करू शकतात, बाकी कोणीही नाही. म्हणून जपलं पाहिजे, तेही त्याने लिहिलेलं आहे. परी तो नवस श्रद्धेने केला पाहिजे. श्रद्धा पूर्ण असल्यावर तिचा मृत्यू टाळी खरी. हा अजून एक मुद्दा आहे की जो नवस करतो तो तितक्या श्रद्धेने केला पाहिजे. श्रद्धा जर ढळमळीत असली तर त्या नवसाचा उपयोग होत नाही. पण जर तुमच्यावर कृपा करायची असेल असं संतांनी ठरवलं तर तुमची श्रद्धा कशी का असेना, पण साधूचा संकल्प तुम्हाला तारून होतो. कारण इथे जानराव देशमुखाची महाराजांवर किती श्रद्धा होती आपल्याला माहिती नाही, पण महाराजांनी संकल्प केलाय की जानराव देशमुखाला वाचवायचं. जानराव देशमुख बरे झालेले आहेत. त्यामुळे अशा प्रकारे आपण हे मृत्यूचे प्रकार बघितलेले आहेत. काही राहिलेलं आहे का ह्याच्यावर? एक गोष्ट फक्त सांगायची आहे की इथे जे म्हटलेलं आहे की तो नवस श्रद्धेने केला पाहिजे, तसंच इथे जानराव देशमुखांसाठी तीर्थ घेऊन गेले, त्या तीर्थावर सुद्धा तितकीच श्रद्धा पाहिजे. मग ते एकच दिलेल्या तीर्थाने जानराव देशमुख बरे झाले. तसंच आपण जेव्हा शेगावला जातो, शेगावला आपण बाटलीत तीर्थ भरून घेतो,
ते तीर्थ घेताना आपल्या मनात काय भाव असतो, आपण आपलं सहज घेतो. ते तीर्थ परत परत घेण्याची गरजच नाहीये, एकदाच ते तीर्थ घेतलं तरी बास आहे. पण तो तीर्थ जेव्हा आपण प्रत्यक्षात हातावर घेतो आणि पितो किंवा बाटलीत ते भरून देतात, आपण लावतो मुखाला, तेव्हा तो भाव मनात आणायला पाहिजे की आपण आता महाराजांच्या चरणांवरून आलेलं तीर्थ घेतोय. हा भाव जेव्हा आपण मनात आणू तेव्हा ते तीर्थ, त्या तीर्थाने आपलं महाराजांशी कनेक्शन होईल आणि तो भाव महाराजांपर्यंत पोहोचेल. तसंच तिकडे हजारोनी लोक आज प्रसाद घेत आहेत महाराजांचा. भोजन प्रसाद असं म्हणतात त्याला. एकदा जाऊन बघावं की तिकडे काय चालतं. लोक श्रद्धेने प्रसाद घेतात, बहुतांश मंडळी श्रद्धेने प्रसाद घेतात, पण ती श्रद्धा की आपण महाराजांचा प्रसाद घेतोय हा भाव मनात आणणं गरजेचं आहे. मग त्या प्रसाराने काय किमया होईल ते अनुभवूनच आपल्याला कळेल. त्यामुळे जेव्हा जेव्हा आपण ह्याच्या पुढे शेगावला जाऊ, महाराजांचं तीर्थ घेऊ, महाराजांचा भोजन प्रसाद घेऊ, तेव्हा भाव मनी आणायचाच की आपण आता महाराजांचा प्रसाद घेतोय, त्या सिद्धकोटीच्या संतांचा, आपल्या सद्गुरूंचा प्रसाद घेतोय, त्यांच्या चरणांचं तीर्थ घेतोय. बास, आपलं सगळं, अजून आपल्याला काही खायची प्यायची गरज नाही, एवढं पुरेल आपल्याला आज दिवसभरासाठी. म्हणजे इतर खाऊ नका असं नाही, पण निदान ते घेताना तो भाव आणा. असो, आज इथेच थांबते. झालेली सेवा श्री गजानन चरणी अर्पण करते. आज थोडंसं अजून पुढे जायचं होतं, पण वेळ कमी पडला. वेळ कमी पडला म्हणण्यापेक्षा मी जास्त बोलत गेले. तर काही चूक झाली असली तर क्षमस्व. आणि इथे थांबूया. जय गजानन. खूप समर्थ जय सद्गुरु श्री जय गजानन महाराज की महाराज जय. की जय. खूप छान मेघनाताई, म्हणजे काय शब्दच नाही आहेत बोलायला. आणि इतके बारकावे तुम्ही, म्हणजे प्रत्येक अध्यायात एक नवीन पैलू मिळतोय, नवीन दृष्टी मिळते विचार करण्याची. म्हणजे आपली श्रद्धा किती असावी, कसं असावं, आचरण आपलं कसं असावं, इतकं म्हणजे असं हृदयाला भिडून जातात तुमचे शब्द. खूप रिॲक्शन्स सुंदर. वगैरे अजून कोणाला काही प्रतिक्रिया द्यायची असेल, अनघा? नेहमीप्रमाणे ऐकतच राहावंसं वाटत होतं आणि खूपच सुंदर झालं हे निरूपण. त्यातलं भावलेलं हे होतं की तिथे जेव्हा आम्ही जातो तेव्हा त्याच्याकडे अन्न म्हणून बघतो आणि प्रसाद म्हणून नाही बघत. शेगावला जाताना तिथे मला म्हणजे तुम्ही आठवण करून दिली. खरं तर असं वाटलं की महाराजांनीच ही जाणीव करून दिली की तो प्रसाद आहे आणि आपण मात्र ते जेवण जेवतोय अशा पद्धतीने जेवतो. ही चूक लक्षात आली. आणि बंकटलालाची श्रद्धा तुम्ही केवढ्या लेवलची होती की महाराज अशा पद्धतीने वागायचे की ती कधी घरी येण्याचा त्यांचा नियम नव्हता, पण ते मात्र त्यांची वाट बघत असणार एवढं नक्कीच. आणि म्हणूनच महाराज तिथे त्यांच्याकडे गेलेले आहेत. तो पण एक भाग. आणि मला शेजारती जी तुम्ही सांगितलीत ती पण मला एवढी भावली की मी विचार करायला लागले, एकदाच कधीतरी शेजारती बघायला मिळाली आणि कसे दांडेडकर गुरुजी करत असतील त्यांची, ते पुसत असतील, त्यांचे ते पाय दाबत असतील. कारण काल मी नातीचे पाय चोळत होते आणि मी कोरिलेट केलं की नांदेडकर गुरुजींनी कशी सेवा केली असेल. म्हणजे ते महाराजच मानत होते, ते नव्हते मूर्ती मानत. म्हणजे हे सगळं ना, हे खूप म्हणजे तिथे भरून त्यांनी येतात. महाराजांची मूर्ती बघितलीच नाही कधी. महाराज प्रत्यक्ष बसलेले आहेत, अशाच भावाने सगळं केलेलं आहे. खरंच खूप सुंदर, खूप छान ताई, खूप छान. धन्यवाद. चिलिमी बद्दल सुद्धा हा बोला. चिलिमी बद्दल सुद्धा खूप छान विवेचन केलं. हा चिलिमीचा हा. तो जो विचार आहे खूपच छान. म्हणजे छान, खरं सुंदर. परवणी अगदी. चॅटवर आहे कोणतरी. हं, ठीक आहे. चॅटवर वाच. पुढचा हा. पुढचा प्रसंग खूप महत्वाचा आहे. बरोबर. येस. आजच्यासाठी, म्हणजे आजच्या काळासाठी पुढचा जो प्रसंग आहे तो अतिशय महत्वाचा आहे. फक्त त्याच्यासाठी आपल्याला 15 दिवस थांबावं लागणार आहे. हा, कधी आहे आपला पुढचा? आता 15 दिवसांनी. हो, आता पावसचा कार्यक्रम आहे, त्यामुळे पुढच्या शुक्रवारी मी तिथे असेल आणि तिथे नेटवर्क नाहीये, नाहीतर मी तरी सुद्धा घेतलं असतं, पण तिथे हा. नेटवर्कचा खूप इश्यू आहे. त्यामुळे आपण बरं. आता डायरेक्ट 19 तारखेला बसूया. ओके, ठीक आहे, चालेल. चालेल.
जय जय गजानन. गजानन. जय जय गजानन. गजानन. धन्यवाद जय ताई. गजानन. जय गजानन. आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद या सत्राला उपस्थित राहिल्याबद्दल. आणि उद्या आपलं सेशन 9:15 वाजता सुरू होईल. आणि उद्या आपल्या भेटीला दीपक घळसासी सर येणार आहेत आणि शुभांगी गोसावी त्यांच्याशी छान संवाद साधणार आहेत. आपल्याला आध्यात्मिक आपल्या प्रवासामध्ये पण आपल्याला मार्गदर्शन मिळेल. तर सगळ्यांनी उद्या पण जॉईन व्हा. धन्यवाद. शुभरात्री. थँक्यू. जय गजानन. जय जय गजानन. जय गजानन. गजानन.